जेवढ्या उत्साहात आनंदात बाप्पांचं आगमन झालं, आज बाप्पांना निरोप दिला जातोय। पालकमंत्री अजितदादा वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत आहेत, बाप्पांचे दर्शन घेत आहेत आणि आत्ताच त्यांनी नाश्त्याचा देखील आस्वाद मंडळातील कार्यकर्त्यांसोबत घेतलेला आहे। दादा, एक वेगळा उत्साह दिसतोय। गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देखील देण्यात आलाय। शेकडो वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकमान्य टिळक साहेबांनी जो केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि तो नंतर दिवसेंदिवस तो अधिक लोकप्रिय होत चाललेला आहे, अधिक उत्साहात होत चाललेला, अधिक मंगलमय वातावरणात होत चाललेला आहे। नवीन जनरेशन देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, वडीलधारी इन्व्हॉल्व होतात, ही साधारण परिस्थिती आहे। आगमन पण अतिशय उत्साहामध्ये झालं। आता आज आपण निरोप देतोय, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आणि हा निरोप देत असताना एक काही थोडंसं ह्यावेळेस विशेषतः पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या निमित्तानं पोलीस यंत्रणा असतील, वेगवेगळे लोकप्रतिनिधी असतील, वेगवेगळ्या मंडळं असतील, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याला जास्त विलंब न लावता आपण वेळेत मिरवणुकीची सुरुवात करूया। त्याच्यामध्ये ढोल असतील, लेझिम असेल, वेगवेगळ्या प्रकारे जे पथकं असतात त्या पथकांना पण आपण आवाहन केलेलं आहे की बाबा तुम्ही वेगळे चौक आले की तुम्ही तिथं थांबता आणि तुम्ही तुमचा उत्साह तिथं दाखवता, खेळ तिथं दाखवता, तुमच्या मनामध्ये जोश असतो आणि एक वेगळं वातावरण तिथं होतं। परंतु त्याच्यामुळं मिरवणुकीला पण उशीर होत जातो आणि काही मंडळांनी सांगितलं की मानाच्या गणपतींचा जो मान आहे, 5 मानाचे गणपती, तो मान त्याच्याबद्दल कुणाचाच दुमत नाही, फक्त ते त्यांनी वेळेत सुरू करावं आणि त्यांनी वेळेत सुरू केलं तर मग आम्हालाही त्यांच्या मागं जाता येईल आणि मग आपण कधीकधी 24 तासाच्या आत विसर्जनाच्या मिरवणुकी संपाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न आमचे पोलीस यंत्रणा पण करत असते आणि नागरिकांनाही वाटत असतं, कारण 24 तास इतका उत्साह टिकवणं हे अवघड पडतं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी लोकांना पण आपली आपली कामं असतात। त्याच्यामुळं तशा प्रकारे आव्हान केलेलं आहे। बघू यंदा कसा प्रतिसाद देतात। सांगितलं तर आहे की बाबा आम्ही तुम्हाला प्रतिसाद देऊ आणि आपण थोडंसं ह्याच्यामध्ये जिथं जिथं वेळेची बचत करता येईल आणि जे विशेषतः लाईटिंगचे रोषणाई असते ते साधारण 6च्या पुढं सुरू व्हावेत आणि त्याच्या आधी देखावे असतील, इतर मिरवणुका असतील, त्या पूर्णत्वाला जाव्यात, अशा प्रकारचा प्रयत्न यंदाच्या वर्षी आम्ही केलेला। आता तुम्ही कार्यकर्त्यांसोबत नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि त्याचवेळी काही सूचना देखील त्यांना दिले। नाश्ता जे मिसळ घेतलं तुम्ही पुण्यामध्ये? नाही, आपल्या पुणेरी वेगवेगळे जे खाद्यपदार्थ आहेत ते पॉप्युलर आहेच। मग आपली वैशाली, रुपाली, तिकडच्या बाजूची मसाला डोसा असेल, इडली सांबार असेल, ह्या सगळ्या तिथल्या लोकप्रिय डिशेस किंवा वेगवेगळ्या भागातला आपली मिसळ असेल, पाव मिसळ आपण खातो, वडा असेल, वडापाव आपण खातो, हे आपले महाराष्ट्रीयन लोकांना, यंग जनरेशनला आवडणारे अशा प्रकारच्या बाबी आहेत आणि त्याच्यामुळं कधीतरी सगळ्या तरुण मंडळांच्या मुलांच्या बरोबर अशा प्रकारचा नाश्ता करायला एक आनंद वाटतो, समाधान वाटतं, जुन्या आठवणींना त्या निमित्तानं उजाळा मिळतो। दादा, त्याचबरोबर तुम्ही पोलिसांचं कुठेही विसरलेलं नाही। पुण्यामध्ये गँगवॉरची घटना समोर आली, त्याची सगळी संपूर्ण तुम्ही आढावा घेतला, माहिती घेतली, काय परिस्थिती? आज गणेश विसर्जन आहे, मी त्याबद्दल तुमच्याशी बोलतो। दादा, पण तुम्ही आढावा घेतलाय पोलिसांना बोलून, परिस्थिती पोलिसांवर एक मोठा ताण आहे यामुळे सर? दादा, मोठा ताण आहे पोलिसांवर। ताई नमस्ते। दादा, राज्यात सगळ्यांना शुभेच्छा देताना विसर्जनावर नेहमीच ताण असतो। कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा सातत्याने करत असते, परंतु अशा प्रकारची एखादी घटना घडली की मीडिया तेवढीच घटना उचलून धरतं आणि तेवढीच सारखी दाखवत बसतं। वास्तविक 1 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षाच्यापेक्षा जास्त काळापूर्वी एक घटना त्या काळामध्ये घडलेली होती आणि त्याच वेळेस काही थोडं बहुत चर्चा झाली की हे काही आता इथल्या इथं थांबणार नाही, हे पुढं वाढेल आणि त्याचाच प्रत्यय काल आपल्याला बघायला मिळाला। त्याच्यामध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये हे सगळं कैद झालेलं आहे, त्याच्यामध्ये कंप्लेंट पण करण्यात आलेली आहे। त्या कंप्लेंटप्रमाणे ज्यांनी ॲक्च्युली शूट केलेले ते 2 मुलं, ती पण 20, 22, 24 वर्षाचीच आहेत, त्याच्यावर त्यांना ताबडतोब पकडून ह्याच्या मागचं सूत्रधार कोण आहे, कुणी त्यांना सुपारी दिली होती का, कुणी त्यांना सांगितलेलं होतं का,
हे सगळं शोधून काढण्याचं काम पोलीस यंत्रणा करेल. तेही काम करेल, परंतु आज पहिल्यांदा तुमच्या माझ्या पुण्यनगरीमध्ये पुणे शहरामध्ये हे विसर्जन व्यवस्थित गणेशोत्सवाचं व्हावं, त्याकरता सर्व तरुण मंडळांनी, गणेश भक्तांनी सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान मी ह्या निमित्तानं करील. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. दादा मोदक खाल्ले तुम्ही, आवडले दादा मोदक? दादा मोदक आवडले? आपण बघतोय अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत आहेत आणि अशा पद्धतीने आता विसर्जन मिरवणुकीला पुण्यामध्ये सुरुवात होतीये आणि त्याच वेळी आपण बघतोय एक वेगळा उत्साह सध्या पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन मेहबूबसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.